नगर जिल्ह्याचे SP साहेब यांना आज निवेदन पत्र देण्यात आले। निवेदन समर्थ क्रॉप केअर गो फार्मसी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीच्या संचालक मंडळाने अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मार्केटिंग पद्धतीचा फॉर्म्युला वापरून हजारो करोड रुपयाची फसवणूक या अहिल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। काही सामान्य कुटुंबातील नागरिक यांना डबल टेबलचे आमिष दाखवून किंवा दर महिन्याला परतावा मिळेल असे आमिष दाखवून प्रत्येक व्यक्तीकडून 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख रुपये अशा प्रकारे त्यांनी फसवणूक केलेली आहे। तरी फसवणूक ही 800 ते 700 कोटी रुपयापर्यंत ही फसवणूक आहे, म्हणजे 1000 कोटीच्या आसपास ही फसवणूक आहे। SP साहेबांना एक आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये विनंती केली आहे की सदर त्या कंपनीचे चेअरमन गवळी आणि त्यांचे डायरेक्टर असतील त्या सर्वांना अटक करून त्यांचे जे नातेवाईक असतील तुमच्या संचालकांचे जवळचे नातेवाईक यांना पण अटक करावी, त्यांची चौकशी करावी आणि त्याच्याबरोबर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सील करण्यात यावी किंवा जप्त करावी आणि त्या जप्त करून त्या कंपनीवरती तसेच संचालकावरती कारवाई करण्यात यावी। आणि जे अहिल्यानगर जिल्ह्यातील 1000 कोटी रुपयाच्या आसपासचा हा फसवणूक झालेली गवळी हा चेअरमन आहे। तरी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या कंपनीने अनेक लोकांची फसवणूक केलेली असून सदर आम्ही शासनाला आणि कलेक्टर साहेबांना पण एक पत्र दिलेलं आहे, SP साहेबांना एक पत्र दिलेलं आहे। तर सदर ह्या लोकांना त्या लोकांची जे स्थावर मालमत्ता आहे ते जप्त करून त्याचा निलाव वगैरे करून ह्या नागरिकांचे जे पैसे आहेत ते त्यांनी व्याजाने काढलेले आहेत, सोसायटी काढलेले, बँकेतून काढलेले, लोन काढलेले, काही दागिने घाण ठेवलेले, अशा लोकांनी ते पैसे ठेवून त्या समर्थ क्रॉप कंपनीमध्ये टाकलेले आहेत। आमिषाला बळी पडले, पण तुम्ही आम्हाला न्याय द्यावा ह्या इथून आम्ही तुमच्याकडे निवेदन करत आहोत। तर सदर यासाठी महाराष्ट्र राज्यातील जे त्या कंपनीमध्ये फसवणूक झाली आहे तर अशाही लोकांनी वेळीमध्ये येऊन जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, एवढेच मी तुम्हाला मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या अहिल्यानगर जिल्हा कमिटीच्या वतीने आम्ही आपण शासनाला न्याय मागत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मानवाधिकार।